मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये हर्षवर्धन घरी बसलेला असतो. तेवढ्यातच सावनी तेथे येते. तर हर्षवर्धन एकदम शांतपणे बसलेला ती पाहते आणि अगदी निरखून निरखून त्याच्याकडे पाहू लागते. त्याचा चेहरा अगदी लाल लाल झालेला असतो. त्याचा चेहरा सुजलेला सुद्धा असतो. खूप दुखतंय असं म्हणत असतो. त्यावेळी सावनी आता सारखी सारखी त्याच्याकडे पाहते आणि मग नंतर त्याला विचारते, "तुझा चेहरा असा चिकन बार्बेक्यू सारखा का झालाय? असा बटाट्यासारखा कुठूनही का सुजलाय तू? झालंय काय तुला?" असं ती सारखी विचारते. तेव्हा तो म्हणतो, "तुला दिसत नाही का काय झालंय ते?" तेव्हा ती म्हणते, "अरे दिसतंय, पण मला तुझ्या तोंडून ऐकायचंय नक्की काय झालंय आणि तुला नक्की काय झालंय हे जाणून घेण्यासाठी माझ्याकडे दिव्य दृष्टी सुद्धा नाहीये. अरे आता तर तुलाच सांगावं लागेल नक्की झालंय काय." त्यावेळी हर्ष आता सांगू लागतो, "ती मुक्ता इथे आली होती महिला मुक्तीच्या बायका घेऊन आणि तेही मिहिकाला सोडवायला. त्या बायकांनी आणि मुक्ताने माझ्या तोंडाला काळं फासलंय. माझ्या गळ्यामध्ये चपलांचा हार सुद्धा घातला आणि हाताला येईल त्याने बडवलंय. हॉकी स्टिक काय, लाटणं काय, अगं त्या कोयत्याने वार केलाय वार, हे बघ जरा मानेवर." असं म्हणून तो तिला कोयत्याचा तो रुवन दाखवतो. पुढे आता तो म्हणू लागतो की "मी फक्त वाचलोय ते पण नशीब माझं आणि मिहिकाला ती घरी घेऊन गेली व मला पोलिसांच्या ताब्यात दिलंय. झालं का आता तुझं सगळं की अजूनही काही ऐकायचंय?" मग आता सावनी म्हणते, "हो ऐकायचंय ना मला अजून." "अरे म्हणजे तू नेमका सुटलाच कसा ते सांग ना. तू कमिशनरला फोन केला होतास का? आणि तरीही डोमेस्टिक केसमधनं असं सुटता येतं का?" असा सावनी विचार करत असते. आता तो म्हणतो, "नाहीच सुटता येत, परंतु माझ्याकडे अशी एक गोष्ट होती ना त्यामुळे मी सुटलो आहे." असं म्हणून आता तो लगेच सांगू लागतो की "जेव्हा मिहिका तेथे अंधारात बसली होती तेव्हा मी तिच्याकडे गेलो होतो आणि अगदी प्रेमाने तिची काळजी व्यक्त करत मी तिला म्हणालो होतो की अगं तू काहीतरी खाऊन घे, हे बघ तुझ्या आवडीची मी खिचडी घेऊन आलो आहे, एवढी तरी खा." पण तिने काय केलं, मला बाजूला ढकललं. त्याचबरोबर अगदी हिडीस फिडीस करून ते खिचडीचं ताट सुद्धा फेकून दिलं. तरीही मी तिला खूप वेळ मनवत होतो अगदी प्रेमाने, तरीही तिने ऐकलं नाही आणि ह्या सगळ्याचा व्हिडिओ शूट करून मी घेतलं. त्यापुढे मनात तो विचार करतो की हे सगळं काही या कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालंय आणि मग नंतर उद्या ही कोर्टात जरी गेली ना तरीही हे सिद्ध होणारच नाही की मी हिला त्रास देत होतो म्हणून. असा खरं तर हर्षचा डाव असतो आणि त्याने सगळंच त्याच्या बाजूने असं वळवून पुरावे घेतलेले असतात आणि मिहिका विरोधात पुरावे सुद्धा गोळा केलेले असतात. त्यानंतर आता हे सगळं काही हर्षने सावनीला सांगितल्यानंतर तो पुन्हा एकदा तिला विचारतो की "मला आता सांग, माझं सोड, तू कशाला आलीस इथे?" तेव्हा आता सावनी जोरातच ओरडते आणि म्हणते, "अरे ती मुक्ता ना मॉन्स्टर आहे, मॉन्स्टर. अरे ती इकडे सुद्धा माझ्या घरी घुसली होती अगदी जबरदस्ती आणि मला ना धमकी देऊन गेली. आता या मुक्ताचा ना खरंच काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा." असं म्हणून ती खूप चिडलेली असते. नंतर शांत होत हर्षला म्हणते, "ऐक ना, माझ्या पैशांचं तू जे काही बोलला होतास ना ते फायनल कर ना प्लीज. अरे म्हणजे त्या सईच्या मॉडेलिंगचं मी तयार आहे सईकडून मॉडेलिंग करून घ्यायला. फक्त तू एकदा त्यांच्याशी बोलून घे ना." मग हर्ष म्हणतो, "हो बघतो मी." तर आता दुसरीकडे आधी रूममध्ये अभ्यास करत बसलेला असतो. तेव्हा सागर तेथे जातो आणि त्याला विचारतो, "काय रे? अरे वा, रूम तर खूप मस्त आवरून ठेवली रे." मग आता तो म्हणतो, "हो, मी रूम अगदी मस्त आवरून ठेवली कारण मुक्ता आंटी म्हणतात ना मला गुड बॉय, म्हणून मी आवरून ठेवली." त्याचवेळी "मग काय चाललंय? शाळेमध्ये परीक्षा वगैरे कधी सुरू होणार आहेत?" असं सागर विचारतो. मग आता तो म्हणतो की "होईलच आत्ता सुरू. मला मुक्ता आंटीने टेस्ट पेपरसुद्धा दिली आहे सोडवायला आणि म्हणूनच ती मी सॉल्व करत बसलोय." त्यानंतर आधी पुन्हा एकदा म्हणतो, "पप्पा तुम्हाला सांगू का? अहो मुक्ता आंटी खरंच खूप हुशार आहेत हां." त्यावेळी आता सागर म्हणतो, "खरंच का? अरे म्हणूनच त्यांनी माझ्याबरोबर लग्न केलं." मग ते दोघेही यावर हसतात. त्यानंतर आता सागर म्हणतो, "बरं अभ्यास किती करशील बाळा, आता राहू देत अभ्यास. मी छान असा पिझ्झा ऑर्डर करतो." त्यावेळी आता तो म्हणतो, "नको पप्पा पिझ्झा वगैरे, हे पहा." असं म्हणून तो चपातीचे रोल दाखवतो आणि म्हणतो, "मुक्ता आंटीने ना मला हे रोल बनवून दिले आहेत. अहो पावभाजीची भाजी नसते का, ती भाजी चपातीत टाकली आणि छान असे रोल बनवून दिले. खूप टेस्टी आहेत हा हे." तेव्हा सागरला आश्चर्याचा धक्काच बसतो. मग आता तो विचारतो, "अरे मी पिझ्झाबद्दल बोलतोय." तेव्हा तो म्हणतो, "नको ना पण पप्पा, अहो लहानपणापासनं तर मी तेच खात आलोय ना."
तेव्हा तो अगदी आवडीने तो रोल खात असतो. ते पाहून आता सागरला खूपच आनंद होतो. मग सागर आता कौतुकाने त्याच्याकडे पाहत राहतो. मग आता त्याच्या डोक्यावरून केसांवरून हात फिरवत सागर मनातच विचार करतो, आधी त्याचं खरं बालपण आत्ता मुक्ताच्या सहवासामध्ये एन्जॉय करतोय. आता सईसाठी एवढी धावपळ करत असताना आधीसाठी सुद्धा एवढं सगळं काही करून देतात आणि हे सगळं बॅलन्स कसं करायचं ना त्यांच्याकडूनच शिकावं. तर दुसरीकडे आता सावनी घरी असते आणि मनातच विचार करते की काही दिवस आले आहेत, कारण जन्मदात्या आईलाच सिद्ध करावं लागतंय अख्ख्या जगासमोर की ती सईची आई आहे म्हणून. पण असो, आता मी सईची जबाबदारी घेऊ शकते हे सिद्ध करण्यासाठी कोर्टाने मला जो काही 1 महिन्याचा काळ दिलाय ना, त्यामध्ये मला लवकरात लवकर हातपाय हे हलवलेच पाहिजेत, कारण ती मुक्ता काही इतके दिवस अजिबात गप्प बसणार नाहीये. कारण डोमकावळ्यासारखी घिरट्या मारत बसेल ती या घरावर आणि कधीही मला अगदी कोंडीत सुद्धा पकडू शकते. एकतर सागरकडनं पैसे सुद्धा येत नाहीये आणि त्याची ती बायको नुसता जीव खातीये माझा, असं म्हणून आता सावनीच्या मनात खूपच विचारांचा गोंधळ उडालेला असतो आणि ती त्याबद्दलच विचार करत असते, मुक्ता आणि सागरबद्दल. तिचं मन आता कशातच लागत नसतं. ती घरामध्ये नुसती एरझऱ्या घालत असते. त्यातच कोमल ही मिहीरला आवाज देत बाहेर येते. आता तो ऑफिसमध्ये जाताना डबासुद्धा घेऊन गेलेला नसतो, त्यामुळे कोमल जरा टेन्शनमध्ये येते आणि लगेच त्याला कॉल करत असते, परंतु तो कॉलच रिसीव करत नसतो. तेव्हा आता सावनी ही लगेच कोमलजवळ जाते आणि मनातच तिच्याकडे पाहत विचार करते की मुक्ताच्या कोणत्याही जवळच्या माणसाची दोर ओढली तर मुक्ताला त्रास होतोच. आता बघूया बरं, मुक्ताला हैराण करण्यामध्ये या रडूबाईचा काही उपयोग होतोय की नाही. तर कोमल म्हणते, अरे बापरे, मला न सांगताच हा गेलाय, त्याचा फोनसुद्धा लागत नाही. त्यावेळी सावनी आता लगेच पुढे येते आणि गोड गोड बोलत कोमलला विचारते, काय गं कोमल, तुला मिहीर तर कधीचाच गेलाय ऑफिसला, तुला सांगून नाही गेला का? मग आता ती म्हणते नाही गेला. त्यावेळी सावनी म्हणते, ओ माय गॉड, हा मिहीर सुद्धा ना सतत तुझ्या ना असा दादूस बरोबर असतो, पण जराही तुझ्या दादूससारखा अजिबात वागत नाही बघ. अरे आता तुझा दादूस बघ ना, ऑफिसला जात असेल ना तर अख्ख्या घराला ओरडून सांगत असतो, अगं आई मी चाललोय ऑफिसला, स्वातीताई मी चाललोय, मुक्ता मी चाललोय ऑफिसला, असं सारखं ओरडून ओरडून सांगत असतो. आणि हा मिहीर बघ उलटच वागतो नेहमी. त्यावेळी तुमच्यामध्ये भांडण वगैरे झालीत का असं सावनी विचारते. मग आता सगळं काही नॉर्मल आहे ना असंही ती कोमलला विचारते. त्यावेळी कोमल म्हणते, हो सगळं काही अगदी नॉर्मलच आहे. मग आता सावनी म्हणते, तसं नाही ग, तुम्ही कसं अगदी न्यूली मॅरिड कपल आहात ना. न्यूली मॅरिड कपलमध्ये कसं असतं, नवरा अगदी सकाळी सकाळी विचारतो, आज ऑफिसला जाण्याची गरज आहे का? त्यावेळी सावनी म्हणते, मग लगेच बायको म्हणणार, अहो असं काय करताय, जा ना. त्यावेळी सावनी म्हणते, नाही नाही. मग नवरा काय म्हणणार, जाऊ देत, आज मी ना सिक लिव्हच घेतो. मग बायको काय म्हणणार, लाडाने आणि अगदी धक्के मारतच त्याला दाराच्या बाहेर घेऊन जाणार. मग तो अगदी घराच्या बाहेरून फ्लाइंग किस वगैरे काही देणार आणि ही इथून फ्लाइंग किस काय देणार, असं सावनी आता कोमलला सांगते आणि तिच्याकडे पाहून हसत असते. तर आता कोमलला असं काहीच अनुभवायला मिळालेलं नसतं आणि हे तिच्या मनाला पूर्णपणे माहीत असतं आणि त्यामुळे तिला मोठा धक्काच बसलेला असतो. कोमल मनातल्या मनात आता झुरत राहते. त्यानंतर सावनी म्हणते, तुमच्यात तर असं काहीच होत नाही ना. अरे रेंटवर राहणारे रूममेट असतात ना तेवढंही तुम्ही बोलत नाहीत, पण नक्की सगळं ठीक आहे ना, असं सावनी पुन्हा पुन्हा कोमलला खोदून खोदून विचारू लागते. तेव्हा कोमल आता काहीच बोलत नाही, काहीच सांगत नाही, कारण तिला माहीत असतं सावनी कशी आहे, म्हणून ती लगेच आता जरा बाजूला जाते. त्यानंतर आता सावनी पुन्हा एकदा तिच्या जवळ जाते आणि तिला म्हणते, कोमल अगं तू ना मला माझ्या धाकट्या बहिणीसारखी आहे, अगं त्यामुळे तुला सावध करणं ना माझं कर्तव्य आहे बघ. आणि मिहीरचं काय म्हणतेस ग, तो तर माझा सक्का भाऊ आहे, कारण त्याचे डोळे तर मी अगदी बरोबर वाचते आणि म्हणूनच मला एक कळतंय की त्याचं तुझ्यावर अजिबात म्हणजे अजिबात प्रेम नाहीये. तेव्हा कोमलला खूप वाईट वाटतं आणि ती बिचारी एकदम शांत होऊन जाते. तर सावनी पुन्हा म्हणू लागते की खरंच मला तर असं वाटतंय तो अजूनही त्या मिहिकामध्येच गुंतलेला आहे. तेव्हा कोमल आता रागातच सावनीकडे पाहू लागते. तिच्या डोळ्यात आता पाणी असतं, ते पाहून आता सावनी मनोमन खूपच खुश होते. तेव्हा सावनी म्हणते, अरे बापरे,
हे काय, लगेच डोळ्यामध्ये चटकन पाणी. तेव्हा कोमलला सुद्धा मनातून माहीत असतं की मिहीरचं माझ्यावर अजिबात प्रेम नाहीये, म्हणून तिच्या डोळ्यात खरंच पाणी येतं. त्यानंतर आता सावनी म्हणते, हे बघ, तू आता मिहीरला एवढं प्रेम दे, एवढं प्रेम दे की तो मिहिकाला विसरला पाहिजे. आणि हे बघ, नाही तर तुझा डबा आणि तू असंच राहील इथे. त्यावेळी आता कोमल रागातच तिच्याकडे पाहते, तर सावनी आता तिथून जायला निघते आणि विचारते, ती गोदा आली की नाही मला सांग बरं. मग आता ते गोदाचं तुम्ही बघा असं म्हणून आता ही सावनी आता ठीक आहे असं म्हणते. तेवढ्यातच आता गोदा ही तेथे येते आणि म्हणते, आले हो मॅडम, आले मॅडम, पॉपकॉर्न मॅडम. यायला जरा उशीरच झाला कारण सईला सुट्टी आहे ना म्हणून. त्यावेळी आता कोमलला ती विचारते की कुठे आहेत त्या पॉपकॉर्न मॅडम. त्यावेळी कोमल म्हणते, मला नाही माहीत, तुम्ही पहा तिकडे असेल. तर कोमलच्या डोळ्यातील पाणी पाहून जरा गोदाला टेन्शनच येतं. त्यावेळी आता ती विचारणार असते काय झालं, पण आता कोमलला थोडा वेळ दिला पाहिजे या विचाराने ती म्हणते की बरं बरं असं म्हणून पॉपकॉर्न मॅडम आवाज देत ती लगेच सावनीकडे जाते. मग त्यानंतर ती लगेच आतमध्ये येते आणि म्हणते, पॉपकॉर्न मॅडम, पॉपकॉर्न मॅडम, मला यायला जरा उशीरच झाला असं म्हणून ती सावनीला एक्सप्लेनेशन देते की आमच्या वस्तीमध्ये ना खूप मोठा झांगडगोत्ता झाला, आमची पोरं अशी धिंगाणा घालून राहिली काय असं म्हणून ती पुढे गोदा सांगू लागते. तेव्हा सावनी चटकन खुर्चीवरून उठत म्हणते, गप्प बस हा, एकदम गप्प बस. अगं तुला काय वाटतं ग, तू मला मूर्ख बनवशील आणि मला मात्र काहीच कळणार नाही. अगं मला सगळं कळलंय असं रागातच ती आता गोदाला म्हणते. तेव्हा गोदा जरा घाबरतेच की मी मुक्त आहे हे सावनीला समजलं की काय. मग त्यानंतर सावनी पुन्हा म्हणते की मी ओळखलंय तुला. तेव्हा आता गोदा लगेच आपला चष्मा वगैरे सावरते. त्यानंतर गोदा म्हणते, मला नाही समजलं तुम्हाला नक्की काय म्हणायचंय मॅडम, तुम्ही अशा का तडतडू राहिल्यात आणि असा माझ्यावर कशाला तुम्ही इल्जाम करून राहिल्या. तेव्हा सावनी अजूनच रागात म्हणते, वर तोंड करून मला काय विचारते मी का चिडले म्हणून. अगं तू काय म्हणाली होती त्या मुक्ताबद्दल, ती एक नंबरची आगाऊ बाई आहे, फालतू बाई आहे, तुला अजिबात ती आवडत नाही वगैरे. मग आता गोदा म्हणते, हो बरोबर आहे ना. त्यावेळी सावनी म्हणते, पण मी थोडा वेळ काय बाहेर गेले, तू लगेच तिला सगळं काही सांगितलं ना. अगं ती आली ना मला लगेच इथे जाळायला, सईला भाजलं म्हणून. त्यावेळी आता गोदा म्हणते, बया मला ना आता कंटाळा आलाय, मी तर काहीच सांगितलं नाही त्या मुक्ता मॅडमला, खरंच मी काही सांगितलं नाही आणि भैरव देवाची आण मी का चुगली करू तुमची असं म्हणून लगेच ती विषय टाळते. त्यावेळी सावनी पुन्हा एकदा रागात पुढे येते आणि म्हणते, गप्प बस हा, आता बंद कर तुझी ही नाटकं. अगं तू नाही सांगितलं मग कुणी सांगितलं. अगं तुझ्यामुळे ती मला धमकी देऊन गेली, मला समजलं. पण आता तू काहीही बोललीस ना तरीही माझा अजिबात तुझ्यावर विश्वासच बसणार नाही, कारण मला माहीत आहे तूच आहे जी इथली खबर ना तिथे देतेस, असा सावनी आता आरोप करू लागते. आता तू मला केअरटेकर म्हणून नकोच आहे, आता ठेवायची असेल ना तर मी माझी दुसरी बाई ठेवते. आता सावनी ही हात धरूनच गोदाला बाहेर काढत असते. त्यावेळी मात्र आता तिथे मिहीर येतो आणि म्हणतो, थांब सावनी, अगं दादूसला सगळं काही मीच सांगितलंय. त्यावेळी आता सावनी विचारते, काय. मग आता तो म्हणतो, हो मीच सांगितलंय सगळं दादूसला. तेव्हा सावनी आश्चर्याने आता लगेचच त्याच्याकडे पाहू लागते. अगं सईला आणायला गेलो ना तेव्हा तीच म्हणाली की मला पप्पाला फोन करायचंय आणि सगळं कळवायचंय. मग दादूसने मला विचारलं आणि राहिलेलं सगळं मी सांगितलं असं म्हणून मिहीर खरं सांगतो. तेव्हा सावनीला अजूनच राग येतो आणि ती रागातच म्हणते, अरे तू वेडा आहेस का, काही गरज काय होती सईला फोन देण्याची. मग मिहीर आता जोरातच तिच्यावर ओरडत विचारतो, तुला काय गरज होती सईला एकटीला किचनमध्ये सोडायची. तू सईला स्वतः उठली असती, खायला दिलं असतं तर काय झालं असतं. तू तर स्वतःच्या मुलीची काळजी घेतच नाहीये, पण दुसरे घेत आहेत त्यांना सुद्धा तू घेऊ देत नाहीये आणि त्यांच्यावर संशय घेतेस. अगं तू ना कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही, कारण तू स्वतःवरच विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाहीये. अगं तुझा काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का सावनी, तू ना फक्त आणि फक्त तुझ्या नजरेतून जगाला पाहतेस, म्हणून काय आहे ना तुला सगळं काही तुझ्यासारखंच दिसतं, स्वार्थी, मतलबी आणि कडू.
असं म्हणून तो सावनीची अगदी लायकीच काढतो. त्यानंतर तो आता लगेच सावनीला म्हणतो, जरा कधीतरी फ्रेश आणि पॉझिटिव्ह नजरेने दुसऱ्यांकडे बघायला शिक. जग हे अगदी प्रामाणिक आणि चांगलं आहे आणि तुला जर हे कळत असेल ना तर अगदी ठीकच आहे. तेव्हा आता सावनी जोरातच त्याच्यावर ओरडते आणि म्हणते, शटअप, जस्ट शटअप. अरे कारण त्या मुक्ताबरोबर राहून ना तू तिच्यासारखा मला लेक्चर द्यायला लागला आहे, पण ही लेक्चरबाजी मला अजिबात द्यायची नाही, हां समजलं. असं म्हणून ती आता भडकते. तिच्या संगतीचा परिणाम चांगलाच झालाय तुझ्यावर. त्यावेळी आता मिहीर जोरातच ओरडतो, तू तशी वागायला लावतेस. मी तुझ्या नादी लागायला एवढी हौस नाहीये मला. अगं एवढी सगळी चांगली माणसं गमावली आहेस तू तुझ्या वागण्याने आणि तरीही अजून अक्कल काही आलेली नाही. आता सुधर तू, कारण तुझ्याकडे अगदी लास्ट चान्स आहे. असं म्हणून तो सावनीला आता चांगलाच झापतो आणि मग त्यानंतर गोदाला म्हणतो, मावशी खरंच अहो सॉरी, कारण आमच्या सावनीच्या वागण्यामुळे तुम्हाला जर काही त्रास झाला असेल तर मी माफी मागतो. अहो मला विश्वास आहे की तुम्ही आमच्या सईची खूप चांगली काळजी घ्याल, कारण खरं तर दादोसची आणि आमच्या वहिनीची अमूल्य ठेव आहे माझ्याकडे. ती माझ्या घरी आहे तर प्लीज तिची नीट काळजी घ्या. गोदा म्हणते, हो मी तिची अगदी व्यवस्थित आणि नीट काळजी घेईल. तेव्हा सावनी म्हणते, माझं सोड रे, बाय द वे तू पुन्हा कसा आलास घरी. त्यावेळी आता मिहीर म्हणतो, माझा डबा राहिलाय. मग सावनी अजूनच रागात त्याच्याकडे पाहते की डबा घेण्यासाठी पुन्हा हा आलाच मागे. त्यानंतर तो आता रूममध्ये जात असतो. त्यावेळी मात्र कोमल तिथे साफसफाई करत असते. तेव्हा कोमल त्याला विचारते, मिहीर अरे तू पुन्हा आलास. तेव्हा तो म्हणतो, नाही मला थोडं बरं वाटत नाही ना म्हणून, माझं जरा डोकं दुखतंय. त्यावेळी आता ती म्हणते, नक्की काय झालंय. अरे मी जेवण गरम करते, तू थोडं खाऊन घेतोस का काहीतरी, असं ती खूप काळजीने विचारत असते. तेव्हा तो म्हणतो, नको मला. मग आता ती पुन्हा विचारते, डोकं चेपून देऊ का, काही करू का तुझ्यासाठी वेगळं खायला. मग आता तो जरा चिडतो आणि म्हणतो की अगं बाई मला काहीच नको आहे, मला ना जरा एकटं सोड. असं म्हणून तो भडकतो आणि लगेच आराम करण्यासाठी रूममध्ये जातो. तेव्हा मात्र कोमलला खूपच वाईट वाटतं आणि तिचं कामामध्ये लक्षच लागत नाही. ते असणारा एक पुस्तकांचा शेल्फ साफ करत असते. तेव्हा तिच्या हातातून काही नजरचुकीने पुस्तकं खाली पडतात. त्यानंतर आता तेथे एक मिहीर आणि मिहिकाचा फोटो असतो. तो फोटो लगेच कोमल पाहते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो, कारण त्या दोघांचा एकत्र फोटोमध्ये हार्ट शेप मिहीरने काढलेला असतो. त्याचवेळी मात्र आता कोमलच्या डोळ्यात पाणी येतं. तिला आता खूप वाईट वाटतं की खरंच सावनीने सांगितल्याप्रमाणे मिहीरचं माझ्यावर अजिबात प्रेम नाही आहे, फक्त आणि फक्त अजूनही मिहिकावरच आहे आणि म्हणून तो माझ्याबरोबर एवढा तुटक वागतोय, प्रेमाने अजिबात वागत नाही. त्यानंतर आता त्यामध्ये एक गुलाबाचं फूल तिला सापडतं. ते पूर्णपणे सुकून गेलेलं असतं. तू मिहिकाने मिहीरला जे पहिलं गुलाब दिलेलं असतं ते अजूनही तसंच त्याने जपून ठेवलेलं असतं आणि म्हणूनच ते पाहून आता कोमलला अजूनच वाईट वाटतं. तिच्या डोळ्यातून पाणी येतं. त्या गुलाबाच्या फुलाकडे ती आता पाहतच राहते. तर दुसरीकडे गोदा सावनीला म्हणते, मॅडम अहो करते की मी काम आता. त्यावेळी आता सावनी म्हणते, हे बघ तुला शेवटची संधी दिली आहे, पण इथून पुढे जर तू इकडचं बोलणं तिकडे केलं ना तर माझ्या एवढं वाईट कुणीही नसेल. तेव्हा तेथे असणारा सुराचा ता गोदा घेते आणि सावनीवर वार करणार असते. तेव्हा सावनी पटकन मागे होत आराता चुकवते आणि खूपच घाबरते. मग आता गोदा खूपच जोरात ओरडते, म्या अजिबात सोडणार नाही. अगं घुबडतोंडी. त्यावेळी सावनी आता हादरतेच आणि विचारते, काय तू मला घुबडतोंडी म्हणतेस का. तेव्हा आता गोदा एकदम शांत होते आणि म्हणते, अहो तुम्हाला नाही, ती मुक्ता, तिला म्हणाले मी घुबडतोंडी, मी तुम्हाला कसं काही बोलेल. ती मुक्ता आहे ना ती एक नंबरची हेंबडतोंडी आहे. अहो तिला सोडणार नाही मी, तुम्हाला नाही म्हटले. असं म्हणून ती पार सावनीच्या गळ्याजवळच तो सुरा घेऊन जाते. त्यावेळी सावनी अजूनच घाबरते आणि म्हणते, हे बघ एकतर तू जे काही बोलतीये ना ते मला कळत नाही, ते मागे घे बरं. असं म्हणून ती सुरा आता मागे घ्यायला सांगते. तेव्हा गोदा म्हणते, हाय काय आणि नाही काय. असं म्हणून ती लगेच आता तेथे सुरा ठेवते आणि म्हणते, पॉपकॉर्न मॅडम, अहो तुम्ही माझ्या तर अन्नदाता आहात, त्या मुक्ताचं कामच आहे ना पनवती लावण्याचं.
तो सागर, ती मुक्ता आणि त्याची आई बया, ती तर असा कोयता घेऊनच असते ना नेहमी. कारण ती बाई ना एक नंबरची सैतान आहे, सैतान. असं इंद्राबद्दल आता मुक्ता स्वतः म्हणत असते. तुम्हाला खूप परेशानी होत असेल ना त्यांच्यामुळे. मला आता ऑर्डर द्या, मी काय आणू तुमच्यासाठी? ज्यूस घेऊन येऊ की सरबत आणू? मला असं वाटतंय गार सरबत पिऊन ना तुम्ही तुमचं डोकं शांत करावं आता, की आईस्क्रीम मागवू तुमच्यासाठी? असं म्हणून गोदा सारखी सारखी तिला विचारते, काय हवंय काय तुम्हाला? मग आता सावनी रागातच म्हणते की गप्प बस ग जरा, त्यानंतर तुमच्यासाठी काही बनवू का? असं पुन्हा एकदा गोदा विचारते. तेव्हा सावनी म्हणते, ते सगळं सोड, हे बघ तू सईला ना असं छान तयार कर. मग आता कशाला बरं, कुठे बाहेर घेऊन जायचं आहे का? असं गोदा विचारते. तेव्हा सावनी म्हणते, नाही, माझ्या सईला मॉडेलिंग करायला घेऊन जायचं आहे. मॉडेलिंग मॉडेलिंग तुला नाही माहीत ना? तेव्हा आता मुक्ताला जबर धक्काच बसतो आणि ती विचारते, काय मॉडेलिंग? असं अगदी स्पष्ट शब्दामध्ये ती बोलते. आणि मग सावनी तिच्याकडे खूपच वेळ अगदी संशयित नजरेने पाहू लागते. मग आता मुक्ताला समजतं गडबड आहे, म्हणून ती आता सारखी सारखी मॉडेलिंगला का, मॉडेलिंगला का असं विचारते. मग आता सावनी म्हणते, हो, तुला काय करायचंय? सारखी सारखी काय ग आपलं मॉडेलिंग करत बसलीस तू? असं म्हणून ती आता भडक. पुढे आता सावनी म्हणते, तुला माहीत आहे का तो कास्टिंग डिरेक्टर काय म्हणाला? अगं तुमची सई ना खूप इनोसन्स आहे. तिचा इनोसन्स असा जगासमोर प्रेझेंट केला ना तर ती खूप पुढे जाईल. मग पैसाच पैसा आणि प्रसिद्धीसुद्धा तिला खूप मिळेल. गोदाला अजूनच राग येतो. ती मनातच विचार करू लागते, बापरे, आपल्या मुलीचा असा इनोसन्स जपून ठेवायचा की तो असा जगासमोर मांडायचा. पण मी हे होऊ देणार नाही. माझ्या लेकीच्या बाबतीमध्ये असं काहीही होणार नाही, असं गोदा आता मनाशी ठाम निश्चय करते. त्यानंतर आता सावनी म्हणते, अगं जा की, त्यावेळी सईचा क्लास पण आहे ना, असं गोदा म्हणते. तेव्हा क्लासला मारसुट्टी आणि अभ्यास वगैरे करून तरी कुणाचं भलं झालं आहे, असं सावनी रागातच विचारते. अगं बघ, आज तर मॉडेलिंग होणारच, असं म्हणून ती आता लगेच तेथून जाते. तर आता मुक्ताला खूपच वाईट वाटतं, तिच्या डोळ्यातून पाणी येतं. कारण आता सावनी हे आपल्या लेकीबद्दल काय करतीये? कारण माझं हे बिचारं बाळ आता अभ्यास सोडून असं मॉडेलिंगला उभं राहणार, हे अजिबात काहीही करून मुक्ताला पटतच नसतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता मुक्ताला काहीही करून सईला असं मॉडेलिंगला पाठवायचंच नसतं आणि म्हणूनच ती आता किचनमध्ये जाते, सावनीसाठी ज्यूस बनवते. त्या सरबतामध्ये कसलं तरी ती औषध टाकते आणि म्हणते, माझ्या मुलीला मॉडेलिंग बनवायला निघाली का? आता बघ, मी तुझ्याकडे ना जरा पाहतेच. असं म्हणून आता ती लगेच सावनीकडे येते. सावनी बेडरूममध्ये बसलेली असते. तेव्हा आता लगेच गोदा तिथे जात तिला म्हणते, माझ्या हातचं सरबत पिऊन तर बघा किती टेस्टी आहे ते. मग सावनी तो ग्लास घेते आणि लगेच सरबतसुद्धा पिते. तेव्हा आता गोदा विचारते, काय टेस्ट कशी आहे? मग सावनी म्हणते, खूप छान आहे टेस्ट, असं म्हणून ती पटकन ते सगळं पिऊन टाकते. काही वेळानंतर सावनीच्या पोटात आता कळ येऊ लागते आणि सारखी ती वॉशरूमकडे जाते. तेव्हा आता मुक्ता मात्र तिच्यावर हसत असते. त्यानंतर आता सावनी म्हणते की मला नाही वाटत आज मी मीटिंगला जाऊ शकते. तर मुक्ता अजूनच तिच्यावर हसते. आता मुक्ताने अगदी हुशारीने तिचा प्लॅन हा फेल केलेला असतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.